टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नमस्कार, मी दत्ता कानवटे, TV9 मराठीच्या एक्सप्लेनरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजचा एक्सप्लेनर आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या 3 महत्त्वाच्या घडामोडींवरती। नुकताच श्रावण सुरू झाला आहे। श्रावण महिन्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगांवरती मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी होत असते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा घृष्णेश्वर नावाचं 12वं शेवटचं ज्योतिर्लिंग आहे। हे शेवटचं ज्योतिर्लिंग असल्यामुळे या ज्योतिर्लिंगासाठी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते। या गर्दीचा अंदाज घेऊन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी 2-3 महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। त्यातला सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे गर्दीच्या दिवशी घृष्णेश्वर महादेवाचे अभिषेक पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। त्याचं कारण असं आहे की अभिषेकाला फार मोठा टाइम जातो। अभिषेकसुद्धा भाविक भक्त मोठ्या प्रमाणात या कालावधीमध्ये करतात। अभिषेकामुळे दर्शन रांगेला मोठ्या प्रमाणात अडथळा होतो। अभिषेकासाठी मोठ्या प्रमाणात भाविक मंदिरामध्ये बसून राहिल्यामुळे अनेकांना दर्शन घेता येत नाही। त्यामुळे दर्शनाची रांग जी आहे ते 5-5 ते 10-10 किलोमीटर इतक्या लांबपर्यंत जाते। घृष्णेश्वर हे वेरूळ गावामध्ये आणि वेरूळ गावामध्ये सगळीकडे भाविकांच्या रांगा पाहायला मिळतात। त्याच कारणामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शनिवार, रविवार आणि सोमवार 2 सुट्टीचे दिवस आणि एक सोमवार जो आहे तो श्रावणी सोमवार असल्यामुळे त्या दिवशी असे 3ही दिवस अभिषेक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून मंदिरामध्ये कोणीही थांबणार नाही। फक्त भाविकांची रांग असेल, भाविकांना दर्शन घेता येईल आणि त्यांना तातडीनं बाहेरसुद्धा काढलं जाईल। कुठलाही त्यांना दर्शन घेताना अडथळा होणार नाही, ज्या कारणामुळे भाविकांच्या लांबपर्यंत रांगा लागणार नाहीत, भाविकांना ताटकळत राहावं लागणार नाही। त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतलेला आहे। दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे घृष्णेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातून जिल्ह्यातून 2 महत्त्वाचे मार्ग आहेत। तो म्हणजे धुळे सोलापूर हायवे, हा जो महामार्ग नवीन झालेला आहे तो वेरूळमधून जातो, त्या मार्गाने त्यांना जाता येऊ शकतं। दुसरा मार्ग आहे तो दौलताबाद घाटातून। दौलताबाद घाटातला मार्ग जो आहे तो अत्यंत चिंचोळा आहे, त्या ठिकाणी सातत्याने ट्रॅफिक जाम होते। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे देवगिरी किल्ल्याची जी तटबंदी आहे, त्या देवगिरी किल्ल्याच्या तटबंदीमधून जो दरवाजा आहे त्या दरवाजातून जाण्या येण्यासाठी अत्यंत छोटा रस्ता आहे, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होते। त्यामुळे हा दौलताबाद घाटाचा जो रस्ता आहे तो घृष्णेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने, जिल्हाधिकारी महोदयांनी हा रस्ता बंद केलेला आहे। त्या रस्त्याने फक्त शनिवारी खुलताबादचा जो भद्रा मारुती आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांसाठी तो रस्ता ठेवण्यात आलेला आहे। इतर वाहनांसाठी आणि खास करून जड वाहनांसाठी तर तो रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातली दुसरी महत्त्वाची घटना आज घडलेली ती म्हणजे 2 लहान मुलींच्या क्लासेसमध्ये झालेल्या वादावरून त्यांच्या पालकामध्ये झालेलं भांडण। एका मुलीच्या नातेवाईकांनी दुसऱ्या मुलीच्या नातेवाईकांना आणि खास करून त्या मुलीच्या आईला सुद्धा बेदम मारहाण केलेली आहे, ज्याचे वळ त्या महिलेच्या अंगावरती उठलेले आहेत आणि ही एक गंभीर घटना घडलेली आहे। या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र अद्याप आरोपी अटक झालेले नाहीत। कदाचित ते काही वेळानंतर आरोपी अटकसुद्धा होऊ शकतात। मात्र यातली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची महिला आयोगाने गंभीर दखल घेतलेली आहे आणि 3 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत। या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस दलसुद्धा कामाला लागलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडलेली तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यामध्ये अजिंठा नावाचे गाव आहे। या गावामधून एक यूट्यूबर जो आहे तो प्रवास करत होता आणि हा प्रवास करत असताना या यूट्यूबरने कुठं जातोय काय वगैरे आपला सगळा त्याचा संवाद यूट्यूबमध्ये तो मांडत होता। तो मांडत असताना त्याने छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख केला। त्यावेळेला तिथं असलेल्या एका केळी विक्रेत्याने हा संवाद ऐकला आणि त्या यूट्यूबरला लांबूनच त्या ठिकाणी धमकावलं की छत्रपती संभाजीनगर मत बोल, औरंगाबाद है वो। त्यावेळेला तो यूट्यूबर म्हणतोय नाही भैया वो छत्रपती संभाजीनगर है, छत्रपती संभाजीनगर बोलूंगा असं म्हटल्यानंतर सुद्धा तो केळीवाला त्याला धमकावतोय, औरंगाबाद है वो, औरंगाबाद बोल नहीं तो बहुत मार खाएगा तू, चल निकल आगे, अशा स्वरूपाची धमकी दिली। हा परराज्यातून आलेला यूट्यूबर होता, त्याला औरंगाबाद म्हणायचं की छत्रपती संभाजीनगर म्हणायचं यावरून ही धमकी देण्यात आली। त्यामुळे सुद्धा हा विषय चर्चेचा निर्माण झाला। मात्र या प्रकरणाची बातमी TV9 वरती फ्लॅश झाल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली आहे। ज्या केळी विक्रेत्याने धमकी दिली होती त्या धमकी देणाऱ्याला पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्ये बोलवून घेतलं, त्याची चौकशी केली, त्याला समजसुद्धा दिली। मात्र त्याच्या विरोधात कुठलीही तक्रार नसल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली नाही, मात्र त्याला समजपत्र दिलेलं आहे, समज दिलेली आहे आणि यानंतर असा प्रकार घडणार नाही असं सुद्धा त्याच्याकडून वदवून घेतलेलं आहे। या 3 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी आजच्या होत्या। कॅमेरामॅन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.